मग आता आरक्षण सोडून द्यावा का असं म्हणणं आहे की त्यांचं. तर समितीनं फक्त मराठवाड्यात काम केलं, निष्पाप लोकांवरती असा घाव घातला, अचानक येऊन हल्ला केला प्राणघातक. मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघण्यासाठी पूर्ण तयारी करतात, तर दुसरीकडे सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई त्यांनी आंदोलन करू नये, मुंबईला येऊ नये असं आवाहन केलं आहे. आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. शंभूराज देसाई असं म्हणालेत की मिनिटावर चालणारी मुंबई आहे, जर तुमच्या आंदोलनामध्ये 2-4 लोक अडचणीत आले किंवा आणले तर खूप मोठी अडचण होऊ शकते, असे वेगवेगळे मुद्दे मांडलेत. त्यामुळे तुम्ही मुंबईला येऊ नये, कारण आत्तापर्यंत तुम्ही जे काही सरकारच्या समोर ठेवलं आहे ते सगळं मान्य केलेलं आहे. प्रोटोकॉल सोडून मुख्यमंत्री इथं आले, आता मात्र तुम्ही ऐकावं अशी विनंती त्यांनी केली आहे. नाही, ते खरं आहे की मुख्यमंत्री प्रोटोकॉल सोडून आले, पण जनता पण त्यांचीच आहे ना. जनता कुठं लोकांची, ते आलेत, परंतु जनताही त्यांचीच आहे आणि जनतेनं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला इथून पाठीमागं, म्हणून पण ते आलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की ते आलेत मग आमच्या लेकरांचं वाटोळं व्हावं, असा अर्थ होत नाही त्याचा. जनता त्यांची आहे आणि सध्या पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आहे. ते आलेत, त्यांचा सन्मान त्यावेळेस समाजाने केला आणि त्यावेळेस वेळसुद्धा दिला ना. मग वेळसुद्धा दिला, आणखीन काय करायला पाहिजे सन्मान याच्यापेक्षा. मग आता आरक्षण सोडून द्यावा का असं म्हणणं आहे की त्यांचं. पण सरकारच्या वतीनं सुरुवातीला तुम्ही मराठवाड्यातील मराठ्यांच्या संदर्भातली मागणी केली होती, त्यानंतर पुन्हा राज्यभरातले, त्याच्यानंतर तुम्ही अध्यादेश सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्या संदर्भातली मागणी केली होती. त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत आणि आत्ता तुम्ही पुन्हा मुंबईला येण्याचा हट्ट का, असा विषय. कोणची मागणी पूर्ण केली? मराठवाड्याचा मुद्दा होता, त्याबरोबर महाराष्ट्रातसुद्धा होता. 29 ऑगस्ट निवेदन वाचून बघा म्हणा त्यांना काय आहे ते. त्याच्या अगोदर वडीकाळ्याला आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यावेळेस सांगितलं होतं दस्तावेज शोधून मराठवाड्यातल्या सगळे मराठी हे कुणबी आहेत, गॅजेट लागू करा आणि सरसकट मराठवाड्याला द्या. तर हो बोलले होते. केली का मागणी? मान्य नाही केली. हे तुम्हाला मागचं सांगितलं. आणि आता ते जे म्हणतायत मराठवाड्याची होती, मराठवाड्यासह महाराष्ट्राची असं निवेदन आहे, आमचं निवेदन आहे. तुम्हीच मराठवाड्यात शोधायला सुरू केलं. मराठवाडा हा पूर्ण कुणबी आहे आणि कुणबी म्हणून जाहीर करून महाराष्ट्रातल्यांसाठी त्या समितीला काम करायला लावा असं सांगितलं होतं. म्हणजे आठवून बघा चांगलं, हे सांगितलं होतं. समितीनं फक्त मराठवाड्यात काम केलं आणि आमच्या ते लक्षात आलं. समितीचा अहवाल प्राप्त झाला पण मराठवाड्यात झाला. आम्ही त्यांना प्रश्न विचारला इथंच, मराठवाड्याचं काम कसं केलं, ते सुद्धा चॅनलवरती लाईव्ह आहे त्यावेळेचं सुद्धा. इथं विचारलं, समितीनं अहवाल जे दिलाय शिंदे समितीनं तो मराठवाड्याचाच दिला ना, आम्ही तर महाराष्ट्रात सांगितलं होतं. मग ते म्हणले आणखीन व्याप्ती वाढवतो आम्ही याची, आणि मग राज्याची वाढवली. आम्ही नाही बदललो, आमचा तुमच्यावरती लय विश्वास आहे, आम्ही बदललेलो नाही. ते असं म्हणतात की 4-2 लोक वातावरण बिघडू शकतात, कारण लाखो लोक मुंबईला येणार असतील तर मग पुन्हा आंदोलन बिघडले तर अशी एक मागणी असते की पुन्हा गुन्हे मागेल घ्या. म्हणजे लाखो लोक येणार, 4-2 लोक वातावरण बिघडू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. राजेसाहेब तुम्हाला मनापासून सांगतो, आमचे कोणीच करणार नाहीत. बाकीच्यावरच लक्ष ठेवा, आमचे कोणी करणार नाहीत. आणि खोटे गुन्हे केल्यावर मागं घ्या नाही म्हणणार तर काय म्हणणार? तुमचा हे प्रश्न चुकीचा आहे. फक्त गुन्हे मागे घ्या का म्हणणार? आम्ही लोक इथं शांततेत अंतरवालीत बसलो होतो, मग त्या माता माऊल्यांचे डोके फोडण्यात आले, गोळ्या घालण्यात आल्या. ती पण तुमचीच आई बहीण आहे राजेसाहेब. हां, ती दुसऱ्याची नाही आहे, ती पण तुमचीच आई बहीण आहे. निष्पाप लोकांवरती असा घाव घातला, अचानक येऊन हल्ला केला प्राणघातक. ते गुन्हे मागं नाही घ्यायच्यात, काय करायचं? उलट हे गुन्हे मागं घेऊन हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे होती तुम्ही. हे प्रश्न आम्हाला नव्हता विचारायला पाहिजे, कारण ती माता माऊली तुमच्याच राज्याची, तुमचीच आहे. त्यांच्या जर छाताडावर गोळ्या चालल्यात, पोरं मुंबईला ॲडमिट होते, हे तुम्हाला माहिती आहे. ते खोटे गुन्हे दाखल केलेत आमच्यावरती. हे गुन्हे त्या अधिकाऱ्यांवरती होऊन ते पूर्ण जेलला पाहिजे होते. ही प्रश्न तुम्ही विचारायलाच नको होता, पण आता तुम्ही का विचारला हे आम्हाला नाही माहिती. आता ते असं आहे की अनेकदा चर्चा झालेली आहे, कसलीच बाब लपवून ठेवत नाही, ट्रॅप लावलेलं नाही, तुम्ही स्वतः म्हणून माहिती घ्या असं ते म्हणताय. माहिती घेतलेली सांगल वेळ आल्यावर तुम्हाला. राजेसाहेबांनाच सांगतो वेळेप्रसंगी कोण आहेत, आम्हाला माहिती आहे कोण कोण आंदोलन घुसणार आहेत, कोणी कोणाला शक्ती पुरवली. ट्रॅप म्हणजे शक्ती कोणी पुरवली, मुंबईत आल्यावर यांच्यावर लक्ष कसं द्यायचं नाही काय, हे सगळं माहिती आहे आम्हाला. परंतु आज इतका करोडोत मराठा येणार आहे, लाखात नाही. राजेसाहेबांना जाहीर सांगतो, लाखात नाही करोडात येणार आहेत, करोडात. आणि गल्लीत मराठी आणि मराठीच दिसणार आहेत फक्त. इतक्या ताकदीनं मराठी येणार आहेत, कारण आमच्या न्यायासाठी आम्ही येणार. आमच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, दिल्या का नाही? चला, राजेसाहेबालाच प्रश्न आहे, का दिल्या नाहीत?
का दिल्या नाहीत? 54 लाख नोंदी सापडल्यात आमच्या, का दिल्या नाही? 23 डिसेंबरपासून 20 जानेवारीपर्यंत 1 महिना होतोय, का दिल्या नाही? दुसरा विषय आहे की 54 लाख प्रमाणपत्र द्या म्हणतात, पण त्यासाठी किती त्रास असतो? जर चुकले तर सरकारने वेगवेगळे कक्ष केले, ती अडचणी होऊ शकते. त्यामुळं सरकार वेळ काढूपणा करत नाही, गडबड करत नाही, कारण गडबडीत जर दिलं तर अडचणी येऊ शकते असं म्हणणं आहे. मग 23 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत मोजा ना, 1 महिना गडबड असती का? शासन मोठं का प्रशासन हेच कळा ना. जर आदेश दिले असेल प्रशासन काम करत नाही, दन प्रशासनातले लोक तुम्ही काढायला पाहिजेत. आमच्याकडे कशाला बोट दाखवता? आमची काय चूक आहे? जर 2 दिवसात घाई गडबडीत द्यायचं ते त्या पत्राला दगाफटका होऊ शकता असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्हाला 23 डिसेंबरला सांगितलेलं आहे. आणि 23 डिसेंबरच्या अगोदर हे 54 लाख प्रमाणपत्र निघालेले, हे नोंदी निघालेले, आता नाही. 23 डिसेंबरपासून आता 20 जानेवारीपर्यंत काय केलं? 1 महिन्यात कोणची घाई गडबड झाली असती? कोणचीच नाही ना. कामच करायचं नाही. बोट नका दाखवा आमच्याकडं. मराठ्यांची काहीच चूक नाही आहे, काहीच. म्हणून ते मुंबईकडे यायला लागलेत. तुमच्याच लोकांना चुका केल्या, त्यांना दुरुस्त करायला लावा आणि त्यांना घरी पाठवा. काल ते तुम्ही असं म्हणाले की ते मंत्री कुठे गेले, ज्यांची जी चर्चा करायला आले होते? आता चर्चा कोणत्या कोणत्या मंत्र्याबद्दलचा तुमचा रोष आहे? ते सगळ्याच महाराष्ट्राला माहिती आहेत ना. उपोषण सोडायला कोण आले होते, कोणाला 2 महिन्याचा वेळ दिला, 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या परिवाराला का दिले नाही? त्यांनी आता समोर यायला पाहिजे ना. का दिले नाही? महिनाभर कुठे लपून बसलात? आता लपताल. तुमच्या अंगावर आलं म्हणून ठीक आहे, पण मराठ्यांच्या डोळ्यासमोर यायचंच आहे तुम्हाला पुढून परत. तुमचा दगा फटका लक्षात आला आहे सगळ्यांच्या. म्हणून शिंदे साहेबांनी विशेष याच्यात लक्ष घालणं मनापासून आता गरजेचं आहे. आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा हे तुम्हाला मनापासून आम्ही पण सांगतो, मनातून लक्ष घाला. आंतरवालीच्या त्या लफड्यात नका पडू. आता पहिल्यासारखं पुन्हा ते प्रयोगाच्या भानगडीत नका पडू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.